हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्या? मस्त ना, मजेत ना? चला मग आज आपण बनवायला शिकत आहोत डाळीमध्ये शे शेवग्याच्या शेंगेची आमटी. तर पहिल्यांदा मी इथे डाळी घेतलेल्या आहेत. मुगाची डाळ घेतलेली आहे 2 वाटी आणि तुरीची डाळ घेतलेली आहे 1 वाटी. तर हे व्यवस्थित डाळी धुवून घ्यायच्या आहेत. डाळी धुवून घ्यायच्या आहेत व्यवस्थित. धुवून घेतल्यानंतर कुकर रेडी करायचा आहे. कुकरमध्ये बघत आहात मी आता फक्त पाण्याने धुवून घेत आहे डाळी व्यवस्थित. बाकी काय म्हणताय, ठीक आहे ना? व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. इथे मी डाळी धुवून घेत आहे. तर तुम्ही बघतच आहात, डाळी व्यवस्थित धुवून घ्यायच्या, जेणेकरून त्याच्यामध्ये कचरा काही असेल तर ते सगळं साफ होईल. मी रेडीमेडच डाळी घेऊन येते. त्याच्यामध्ये त्या डाळींमध्ये कचरा वगैरे नसतो, शक्यतो साफ करायची गरज नसते. पॅकिंगवाल्या डाळी असतात त्याच्यामुळे. तर ह्या डाळीमध्ये कचरा नसतो. जो काही पाणी टाकल्यानंतर त्याचा कचरा सगळा वरती निघून येतो. तर डाळ अशी साफच असते आपली. तर तुम्ही बघत आहात इथे मी आता कुकरची तयारी करत आहे. कुकर लावत आहे. कुकरमध्ये पाणी ओतलेलं आहे. पाणी 1 पेर होईल इतकंच कुकरमध्ये ओतायचं आहे. नंतर मी कुकरचा डबा ठेवत आहे, डाळीचा डबा ठेवत आहे कुकरमध्ये. त्याच्यामध्ये मी आता 1 चमचाभर हळद टाकणार आहे. तुम्ही बघत आहात आता कुकर आपला रेडी होत आहे गॅसवर ठेवण्याकरता. तर मी 1 चम्मच तिथे हळद टाकत आहे. आता मी इथे हळद थोडी 1 चम्मच ॲड करत आहे. कुकर ठेवत आहे मी आता गॅसवरती. नंतर आता भाजीला फोडणी देण्यासाठी इथे मी घेत आहे 1 कांदा, शेवग्याच्या शेंगा. ह्या शेवग्याच्या शेंगा खाण्यासाठी खूप पौष्टिक असतात. त्याने सर्दी वगैरे अजिबात होत नाही. इथे मी फोडणीसाठी कांदा घेतला आहे, कोथिंबीर, ठेचलेलं लसूण, कढीपत्ता आणि शेवग्याच्या शेंगा कापून कटिंग करून घेतले. फोडणी देत आहे. आता मोहरी टाकत आहे 1 चम्मच. थोडंसं तेल घेतलं आहे. तेलामध्ये थोडी मोहरी फोडणीला देत आहे. नंतर थोडं जिरं. मोहरी आणि जिरं चांगलं तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये मी कढीपत्ता ॲड करणार आहे. चला आता कढीपत्ता ॲड करत आहे. चांगली फोडणी बसल्यानंतर कढीपत्त्याची त्याच्यामध्ये लसूण ॲड करायचं आहे. हे बघा मी इथे लसूण पण ॲड केलेला आहे. ही फोडणी चांगली व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. मंद आचेवरच भाजायची आहे. गॅस फास्ट करायचा नाही आहे. फोडणी चांगली भाजली गेल्यानंतर याच्यामध्ये मी आता कांदा ॲड करणार आहे. चला तर आता कांदा आपण ॲड करूया. कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजायसाठी तुम्ही गॅसची फ्लेम थोडी मोठी केली तरी चालेल, जेणेकरून कांदा पटकन भाजला जाईल. पण कांदा जास्त करपवायचा नाही. लाल होईपर्यंत भाजायचा आहे. काळा होऊन द्यायचा नाही कांद्याला. व्यवस्थित कांदा भाजून घ्यायचा आहे. कांदा सतत मी हलवत आहे, कारण की लागण्याची शक्यता आहे. गॅस खाली मोठा आहे ना, गॅस मोठा केल्यामुळे
कांदा जळण्याची शक्यता आहे. कांदा थोडा लाल होईपर्यंत भाजायचा आहे. कांदा भाजून लाल होतच आहे. यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये मसाला ॲड करणार आहोत. मी एकच मसाला वापरते, काळा मसाला वगैरे नाही वापरायची मी, पण आता डाळीमध्ये तो नाही वापरत आहे. डाळीसाठी मी फक्त मालवणी मसालाच वापरत आहे. कांदा बघत असाल तुम्ही की व्यवस्थित लाल झालेला आहे. आता 1 चम्मच मालवणी मसाला मी इथे वापरणार आहे. 1 चम्मच मालवणी मसाला पुरेसा होऊन जातो 3 वाटी डाळीसाठी. वाटीचं प्रमाण जे आहे डाळीचं ते वाटीचं प्रमाण जे आहे ते डाळीचं 20 ग्रॅमची वाटी आहे. 20 ग्रॅम म्हणजे मी एक 40 ग्राम डाळीचा वापर केलेला आहे. 30 ग्राम डाळीचा वापर केलेला आहे. आता शिजवलेली डाळ या फोडणीमध्ये ओतायची आहे आणि जितकं तुम्हाला डाळ हवी आहे तितकं पाणी ॲड करत जायचं आहे. पाणी मी ॲड केलेलं आहे. तुम्ही बघत आहात डाळ कशा प्रकारे तयार होत आहे आपली. पाणी मी जरा जास्तच ॲड केलेलं आहे, कारण आपण त्याच्यामध्ये जेव्हा चिरलेल्या शेवग्याच्या शेंगा टाकू तर ते शिजण्यासाठी जे पाणी आहे ते पाणी आटत जाणार आहे. त्या पाण्यामध्ये शेंगा शिजणार आहेत. आता मी चवीनुसार मीठ ॲड करत आहे. तुम्हाला जितकं टेस्टसाठी मीठ लागणार आहे तेवढं तुम्ही ॲड करू शकता. इथे मी आता ह्या शेंगा पाण्याने धुवून घेऊन मगच त्याच्यामध्ये टाकणार आहे. खरं तर शेंगांना मी वाफवून घेणार होते, पण ह्याच्यामध्ये शिजल्या जातात. बघा कशी आपली आमटी तयार झालेली.